नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। लहान बाळाची टाळू कधी भरेल, बाळाची टाळू भरण्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं असतं, नियमितपणे बाळाच्या टाळूची कशी काळजी घ्यावी, बाळाला कशामुळे त्रास होऊ शकतो, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी अगदी महत्त्वपूर्ण एक माहिती सांगणार आहे, जी की बाळाची टाळू व्यवस्थित भरून येण्यासाठी, बाळाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी फायदेशीर ठरेल। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। डोक्याच्या पुढे व मागे कवटी पूर्ण तयार झालेली नसते। मानवी कवटी ही वेगवेगळ्या हाडांपासून बनलेली असते। बाळाच्या जन्मानंतर डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या भागात 1 ते 3 सेंटीमीटरचा छोटासा मऊ, लवचिक आणि स्पंदने असणारा भाग दिसतो, त्यालाच आपण टाळू असं म्हणतो। बाळ जसा मोठा होईल तशी ही कवटीची हाडे एकमेकांना जोडून पूर्ण बंद होतात। त्यावेळी बाळाची टाळू पूर्ण भरली जाते। जन्मानंतर बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते। मेंदूचा आकार मोठा होत असतो आणि त्यासाठीच निसर्गाने ठेवलेली ही जागा असते। नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाला सहजरित्या बाहेर येण्यासाठी डोक्याचा आकार थोडासा दबला जाण्यासाठी ही निसर्ग निर्मित एक सोय आहे। बाळाची टाळू मऊ, लवचिक आणि स्पंदने असणारी दिसते। त्या ठिकाणी हाड पूर्ण तयार झालेलं नसतं, तरीही हा भाग बाळाच्या मेंदूचं व्यवस्थित संरक्षण करू शकतो। बाळाच्या टाळूवरती कुठल्याही पद्धतीचा दाब, भार पडणार नाही किंवा नाही यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं। पालकांना प्रश्न पडतो की टाळू मऊ आणि नाजूक दिसते, तर आपण त्याला हात लावू शकतो का? बाळाचे केस विंचरू शकतो का? त्यामुळे बाळाला काही त्रास होईल का? टाळूला मसाज करू शकतो का? तेलाने किंवा तुपाने टाळू भरणे गरजेचे आहे का? बाळाची टाळू भरण्याचं वय किती? बाळाची टाळू भरण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? टाळूमध्ये तेल जिरवणं गरजेचं आहे का? बाळाची टाळू जास्त हालत आहे, टाळू आणखीन भरली नाही, तर त्यासाठी डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे का? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बाळाच्या टाळूवरती स्पंदने दिसतात, कारण त्यामध्ये रक्तप्रवाह चालू असतो आणि टाळूचे हाड पूर्ण तयार नसल्यामुळे त्वचा जास्त हलताना दिसते। बाळाच्या टाळूवरती अशी स्पंदने असतील, टाळू मऊ दिसत असेल आणि टाळूचा भाग थोडासा दबलेला दिसत असेल, तर हे नॅचरल आहे, त्यामध्ये काळजीचं कुठलंही कारण नाही। बाळाच्या टाळूच्या मऊ भागाची काळजी घेणं गरजेचं असतं। हलक्या हाताने मसाज, अलगद केस विंचरणं, हलका हात लावणं या गोष्टी केल्या तर बाळाला त्रास होत नाही। परंतु बोटानं तेल जिरवणं, टाळूवर दाबणं, जोराचा मसाज करणं, आंघोळीच्या वेळी टाळूवरती जास्त वेळ पाणी ओतणं, टाळूवर घट्ट कापड किंवा टोपी घालणं, जोरात केस विंचरणं, टाळूवर भार पडेल, त्रास होईल असे कोणतेही प्रकार करू नका। एक गैरसमज आहे की टाळूवरती भरपूर प्रमाणात तेल किंवा तूप ओतून ते टाळूमध्ये जिरवण्याचा प्रयत्न केला तर टाळू लवकर भरून येते, परंतु अशा पद्धतीने टाळूवरती जास्त प्रमाणात तेल सतत लावल्यामुळे बाळाच्या टाळूला इजा होऊ शकते आणि हे जास्तीचं तेल आंघोळीच्या वेळी धुवून काढलं नाही तर त्यामुळे बाळाला केसांच्या त्वचेवरती फोड येणं, पुरळ येणं, खाज सुटणं असे त्रास होऊ शकतात। बाळाला अशा पद्धतीने तेलाने, तुपाने टाळू भरण्याचे, त्यामध्ये जोरजोरात दाबण्याची, मसाज करण्याची किंवा तेल डोक्यावरती ठेवण्याची अजिबात गरज नाही। जास्त तेलामुळे केसांना चाई लागणं, केस गळणं, केसांमध्ये फंगल इन्फेक्शन होणं, डोक्यामध्ये पिवळसर त्वचेचा थर जमा होणं असे त्रास होतात। त्याऐवजी बाळाच्या आंघोळीच्या वेळी तुम्ही कोमट खोबरेल तेलाने बाळाच्या डोक्याला हळूवारपणे मसाज करू शकता। डोक्याचा मसाज करताना टाळूला इजा होणार नाही, दाब पडणार नाही याची काळजी घ्या। बाळाची टाळू जेवढे जास्त दिवस राहील तेवढे जास्त मेंदूच्या वाढीसाठी जागा राहील हे लक्षात घ्या। त्यामुळे बाळ 9 महिन्याचा झाला, 1 वर्षाचा झाला, 1.5 वर्षाचा झाला तरी त्याची टाळू भरली नाही या गोष्टीची काळजी नसावी। बाळ 18 ते 24 महिन्याचा होईपर्यंत बाळाची पुढची टाळू पूर्णपणे भरली जाते, तर बाळाची मागची टाळू हे बाळ 1.5 ते 3 महिन्याचा होईपर्यंत भरली जाते। बाळाची टाळू भरण्याचं हेच योग्य वय आहे। बाळाची टाळू तेलाने, तुपाने भरल्याने, टाळूवरती कोणताही लेप लावल्याने आणि टाळू भरण्याचा काहीही संबंध नाही। टाळूवरती तेल, तूप लावल्याने, जोराचा मसाज केल्याने बाळाच्या कवटीला, मेंदूला किंवा टाळूला कोणतं पोषणही मिळत नाही। बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही कॅल्शियम, व्हिटॅमिन डीचे ड्रॉप देणं गरजेचं असतं। त्यासोबतच बाळाचा आहार संतुलित ठेवून मुलांना कोवळ्या सूर्यप्रकाशात नेहमीच शेकवणंही गरजेचं आहे।
लहान मुलांची टाळू भरणं योग्य नाही, परंतु मुलांना शरीराच्या मसाजसोबतच डोक्याचा हलक्या हाताने आणि बाळाच्या टाळूवरती दाब बसणार नाही, इजा होणार नाही अशा पद्धतीने मसाज करणं मात्र गरजेचं असतं. त्यामुळे डोक्यावरील त्वचेचं, केसांचं नरिशमेंट होण्यासाठी मदत होते. मसाजनंतर आंघोळीच्या वेळी बाळाच्या डोक्यावरील तेल पूर्णपणे धुवून काढणं गरजेचं आहे. अतिरिक्त तेल डोक्यावरती राहिलं तर बाळाचं डोकं खूप थंड राहतं. सतत थंड राहिल्यामुळे लहान मुलांना सर्दी, कफाचे त्रासही होऊ शकतात. लहान मुलांना टाळू भरत असताना बऱ्याच वेळा एकाच भागावरती दाब दिला जातो. सुरुवातीला लहान मुलांची कवटी पूर्ण तयार नसते, त्यामुळे सतत अशा पद्धतीने डोक्यावरती दाब पडल्यामुळे डोक्याचा आकारही बदलू शकतो. बाळ 9 महिन्याचं झाल्यानंतर टाळू अगदी छोटीशी दिसते आणि बाळ 18 ते 24 महिन्याचं होईपर्यंत ती टाळू पूर्णपणे भरून पूर्ण. बाळाच्या डोक्यावरील टाळू लवचिक आणि सतत त्या ठिकाणी थोडासा भाग दबलेला दिसतो, परंतु जर टाळू जास्त प्रमाणात दबली असेल, 1 ते 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त दिसत असेल, टाळूचा भाग सुजलेला दिसत असेल, बाळाचं डोकं जास्त गरम राहत असेल किंवा जन्मतः बाळाला जर टाळूच नसेल, तर अशा त्रास असताना डॉक्टरांकडून सल्ला गरजेचा असतं. नेहमीपेक्षा टाळूचा भाग हा जास्त दबलेला आणि हलणारा दिसत असेल तर अशा वेळी डॉक्टरांकडून काही औषधोपचार घेणं गरजेचं आहे, कारण हे डिहायड्रेशन किंवा बाळाला इतर कोणता त्रास असल्याचं लक्षणही असू शकतं. बाळ रडत असताना बाळाला उलटी झाली असेल किंवा बाळ आजारी असेल, ताप असेल तर तेवढ्या वेळापूर्वी ते टाळू फुगू शकते, हे नॉर्मल आहे. परंतु जर टाळू सतत आणि जास्त वेळासाठी फुगलेली दिसत असेल त्यावेळी डॉक्टरांकडून औषधं घेणं गरजेचं असतं. बाळाला हाताळताना, खेळवत असताना किंवा इतर कोणती गोष्ट करत असताना बाळाच्या टाळूवरती आपल्याकडून इजा झाली असेल, जास्तीचा दाब पडला असेल किंवा टाळू सुजलेली दिसत असेल तर त्यावेळी देखील बाळाला डॉक्टरांकडून तपासून घेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने बाळाच्या टाळूची काळजी जर व्यवस्थित घेतली तर बाळाला यामुळे होणारे कोणतेही त्रास होणार नाहीत. आशा आहे या संबंधित आपल्या मनातील सगळे प्रश्न ची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. बाळाची टाळू भरावी का, तेल कोणतं वापरावं किंवा बाळाची टाळू भरण्यासाठी उशीर होत आहे का, काय काळजी घेणं गरजेचं असतं, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.